मंत्रालयामधील मंत्री झिरवाळांच्या दालनातील लाच प्रकरण. झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई. गाडेंना अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत मूळ आस्थापनेमध्ये पाठवण्याचे आदेश. मंत्रालयामधील लाचखोरी प्रकरणी फडणवीसांनीच उत्तर द्यावं. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. एसीबी गृहमंत्र्यांना रिपोर्ट करते. सुप्रिया सुळेंचा गृह खात्यावर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीस एआय समिटला हजेरी लावणार. विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार होणार. महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचा श्रमिक बजेट मंजूर. केंद्र आणि सरकारनं मोठा निर्णय घेतल्याची फडणवीसांकडून ट्विट करत माहिती. फडणवीसांनी पंतप्रधान मोदींसह शिवराजसिंग चौहान यांचे आभार मानले. अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत. त्यांना सुरक्षा द्यावी. सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती. तर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील. भुजबळांचं वक्तव्य. सुरक्षा वाढवण्याचं काम मंत्री करत नाही, कमिटी ठरवते. रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्यास याबाबत कमिटी निर्णय घेईल. सुप्रिया सुळेंच्या मागणीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग. 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार. सूत्रांची माहिती. फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाऊनलोड. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती. अजितदादांच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याचा आरोप. बारामतीच्या नितीन यादवांनी फुटेजची मागणी केली होती. केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागानं माहिती नाकारल्याचा आरोप. अपघाताच्या आदल्या दिवशी दादांना फोन केल्यानं अपप्रचार. शेतकऱ्यांच्या धान खरेदी संदर्भात दादांना फोन केला होता. प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट. माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप दुर्दैवी. पटेलांची प्रतिक्रिया. दादांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशीची ही मागणी केली आहे. नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा महाराष्ट्राला अधिकार. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत. काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या. रोहित पवारांच्या आरोपानंतर छगन भुजबळांचा सल्ला. आमदार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप अस्वस्थ का? बीएसआर कंपनीला भाजप पाठीशी घालण्याचं काम करतंय का? विकास लवांडेंचा सवाल. बीएसआर कंपनीसह विमान मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करा. अजितदादांच्या अपघातासंदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीचे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटलांची मागणी. बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रामध्ये येणार नाहीत, तर महाराष्ट्रामधील लोकांनाही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा. मंत्री गणेश नाईकांचं भाष्य. मुंबईत 5 वर्ष भाजपचा महापौर असेल. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 1.25 वर्षानंतर भाजप महापौर पदासाठी दावा करणार. भिवंडीतील काँग्रेस शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांचा लेटर बॉम्ब. भिवंडीमधील काँग्रेसच्या भूमिकेवरून मोमीन यांची पत्राद्वारे राहुल गांधींकडे तक्रार. सपकाळांनी पक्ष भाजपला विकल्याचा गंभीर आरोप. भिवंडी पालिकेच्या महापौर पदासाठी चौधरींना मतदान करा. काँग्रेस नगरसेवकांना पक्षादेश जारी. काँग्रेसचा पक्षादेश पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर चिटकवला. भिवंडीमध्ये काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्रच. बाळामामा म्हात्रेंची माहिती. भाजपचे किती नगरसेवक काँग्रेसमध्ये येतील हे 20 तारखेनंतर स्पष्ट होईल. बाळामामा म्हात्रेंचं विधान. भिवंडी पालिकेमधील सत्ता स्थापनेसंदर्भात जे घडेल ते आज घडेल. भिवंडीमधील नगरसेवकांच्या प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची ऑफ द रेकॉर्ड प्रतिक्रिया. नारायण चौधरी भाजपच्या विचारांचा त्याग करून सेक्युलर फ्रंटमध्ये आल्यानं त्यांचं स्वागत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. उठून जाणारा भाजपचा असूच शकत नाही. भाजपच्या विचारांशी प्रामाणिक राहील तोच कार्यकर्ता. भिवंडीमधल्या राजकीय घडामोडींवर भाजपच्या आशिष शेलारांचा हल्लाबोल. कोण कुणासोबत गेलं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. काँग्रेसशीही देणं घेणं नाही. चंद्रपूरमध्ये आम्हाला विकास करायचा आहे. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. काँग्रेसनं कुठेही तडजोड केली नाही. भिवंडीमध्ये काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटसाठी चर्चा केली. जोपर्यंत भाजप सोडत नाही तोवर चर्चा न करण्याचीच भूमिका होती. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. शिवरायांचा आदर्श घेऊन टिपू सुलताननं काम करायचं ठरवलं. ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज आहे. खासदार शाहू छत्रपतींचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी टिप्पणी करणं अयोग्य आणि असभ्य राहील. टिपू सुलतानबाबतच्या वक्तव्यावरील प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. या देशात खूप योद्धे झाले, पण योद्ध्यांची कधी तुलना केली जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांवर टीका. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेची शक्यता. शिवसेनेला सत्तेतून दूर ठेवलं तर पुढच्या निवडणुकीत पाहू. गोगावलेंचा इशारा. मुंबईच्या हितासाठी काम करणार सध्या फेरीवाल्यांचा विषय आहे. महापौर ऋतू तावडेंची प्रतिक्रिया. तर नाले सफाई संदर्भात मुंबई आयआयटीकडून थर्ड पार्टी ऑडिट करणार. पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. ऋतू तावडेंची माहिती. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलाचा आज रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विवाह सोहळा. उपमुख्यमंत्री सुनील पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार.
भंडाऱ्यामधील बाळ विक्री प्रकरणामध्ये पोलिसांकडूनच डॉक्टरकडे 5 कोटींची मागणी. आमदार नरेंद्र भोंडेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप. बाळ विक्री प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक, 4 आरोपी अद्याप फरार. भारताने फ्रान्सकडून 114 राफेल घेतले, पण त्यातल्या अडचणी दूर केल्या का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. फ्रान्सनं कोड दिले नाही म्हणून विरोधकांनी राफेल पाडले. भारताला कुणीही येऊन ब्लॅकमेल करतं हे दिवसेंदिवस होतंय. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. लोकसभेत पारित झालेला कामगार कायदा तत्काळ लागू करा. 4 कामगार कायदे तत्काळ लागू करा. खासदार रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी. नितीन गडकरींवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा. आयटी कायद्याअंतर्गत तिघांवर नागपूर सायबर पोलिसात गुन्हा. दोषींवर कठोर कारवाई करण्याची भाजपच्या शिशिर त्रिपाठींची मागणी. करणी सेनेकडून राहुल गांधींसह 25 खासदारांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेते पवन खेरांकडून व्हिडिओ ट्विट करत भाजप आणि करणी सेनेवर टीका. करणी सेना भाजप कार्यकर्त्यांकडून जीव मारण्याची धमकीची बाब अत्यंत गंभीर. हिंसेची भाषा लोकशाहीला कधीच मान्य नाही. काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून धमकी देणाऱ्याचा निषेध व्यक्त. महाराष्ट्रामध्ये एप्रिल 2026 मध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला तयारीचे निर्देश. बिहारसह 12 राज्यांनंतर उर्वरित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एसआयआर मोहीम राबवणार. मुंडवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू. पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू. मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार. नोंदणी महानिरीक्षकांकडे 3 मार्चला अंतिम सूचना. यवतमाळमध्ये एटीएसनं केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड. फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचं ब्रेन वॉशिंग. नवी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला. संशयास्पद हालचालींवर एटीएसचं लक्ष. पुण्याच्या मुळशीमध्ये कुस्ती दरम्यान पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान माऊली कोकाटेमध्ये वाद. माऊली कोकाटे समर्थकाची सिकंदर शेखला मारहाण. पैलवान माऊली कोकाटे समर्थकांकडून सिकंदर शेखला धक्काबुक्की. किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम. पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना अभिवादन. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि शिंदेकडून मानवंदना. पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले, तर किल्ले शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा. किल्ले शिवनेरीवर भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्र पवार भाऊक. शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही. सुनेत्र पवारांचं भाष्य. जागतिक वारसा स्थळांमधील 12 किल्ल्यांपैकी केवळ किल्ले रायगडावर संवर्धन सुरू. बाकीच्या 11 किल्ल्यांवर संवर्धन होत नाही. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं वास्तव. राजधानी साताऱ्यामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह. शिवतीर्थ पोवई नाका इथे शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते शिवरायांची महाआरती. शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती. महाआरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी. सोलापुरात डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी. पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह आमदारांनी धरला लिचिंवर ठेका. जळगावच्या बांबोरी गावामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी धरला ठेका. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यांना अभिवादन केलं. अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर रवी राणांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याची महाआरती. पालिकेची परवानगी घेऊन शिवरायांचा अधिकृत पुतळा बसवणार. रवी राणांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन सहभागी. मिरवणुकीमध्ये ढोल वाजवण्याचा मोह महाजनांना आवरला नाही. आमदार देवी आणि फरांदे, सीमा हिरे देखील मिरवणुकीमध्ये सहभागी. संसदेमध्ये शिवजयंती उत्सव साजरा. शिवजयंती निमित्तानं संसदेमध्ये नाशिक ढोलचा आवाज घुमला. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जळगावच्या खासदार स्मिता वाघ उपस्थित. परभणीमध्ये शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्याच्या शेजारी वारकऱ्यांचं गोल रिंगण. टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये रिंगण घालत शिवरायांना अभिवादन. नाशिकच्या चांदवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवसृष्टीचं स्वप्न अखेर साकार. आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते शिवसृष्टीच्या बांधकामाचं भूमिपूजन. यंदा एसटी सेवेच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या बसचा समावेश. 20 ते 25,000 बस खरेदीला राज्य सरकारची तत्वतः मान्यता. 5,300 बससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली जाणार. सीएएवरील याचिकांची मे पासून अंतिम सुनावणी. सुप्रीम कोर्ट 200हून अधिक याचिकांची सुनावणी घेणार. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान. बांगलादेशबाबत भारत एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. भारत बांगलादेशमधील सर्व व्हिसा सेवा पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती. बांगलादेशातील भारताचे वरिष्ठ वाणिज्य दूतावास अनिरुद्ध दास यांचे संकेत. दिल्लीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रभाव शिखर परिषदेचं आयोजन. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विशेष सत्राचं आयोजन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार. शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यभरातून 10 लाख विद्यार्थी. इयत्ता 5वी आणि 8वीचे 10,44,000 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहेत. येत्या रविवारी 22 फेब्रुवारीला 6,675 केंद्रांवर ही परीक्षा. आयआरसीटीसीकडून 3 कोटी बनावट ऑनलाईन खाती बंद. ऑनलाईन तिकीट आरक्षण सुविधेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित.
राज्यामध्ये आजपासून 10वीची परीक्षा सुरू होणार. तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्य मंडळाकडून आवश्यक खबरदारी. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेच्या किमान अर्धा तास आधी पोहोचणं आवश्यक. आजपासून राज्यभरात 10वीची परीक्षा घेतली जाणार. नागपूर जिल्ह्यामध्ये 29 संवेदनशील परीक्षा केंद्र. जिल्ह्यामध्ये 222 परीक्षा केंद्रांवर 58,458 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. आज परभणीच्या सहजपूर जवळा इथे शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार. तत्पूर्वी महामार्गाला विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड. शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज मोजणीला विरोध होण्याची शक्यता. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा निकटवर्तीय संतोष शेलारचा जामीन नाकारला. विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाचा निर्णय. अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध. मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये विविध आरोप. मुंबई विमानतळावरून 1200 कोटींचा अंमली पदार्थ जप्त. 10 महिन्यांमधील कारवाई. 249 जण अटकेत. विमानतळावरील सीमाशुल्क विभागाची कारवाई. तस्करीचा पर्दाफाश करत 207 गुन्हे. मुंबई विमानतळावर 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान विविध प्रकरणांमध्ये 1,13,00,000चं परकीय चलन जप्त. या कारवाईमध्ये एकूण 8 प्रवाशांना अटक. 2025-26 या वर्षामध्ये चित्रपट, मालिका, जाहिराती आणि वेबसिरीजच्या शूटिंगमधून पश्चिम रेल्वेला 2 कोटींचा निधी. पश्चिम रेल्वेला आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न मिळालं आहे. कोकण किनारपट्टीवर पुन्हा तापमानामध्ये वाढ होणार. मुंबईचा पारा तब्बल 36 अंशांच्या पार जाण्याची शक्यता. नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये पारा 36 ते 38 अंश दरम्यान राहील. हवामान खात्याची माहिती. मुंबईच्या काळा चौकीमधील अभ्युदय नगर परिसरामध्ये रात्री आग लागल्याची घटना. आगीमध्ये दुचाकीचं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. देशातील पहिली 15 डब्यांची लोकल ट्रेन पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये लवकरच दाखल होणार. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून 18 फेब्रुवारीला पहिली लोकल मुंबईच्या दिशेनं रवाना. येत्या काळामध्ये 12 लोकल पाठवण्यात येणार. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 2 ज्येष्ठांची 3.5 कोटींची फसवणूक. पोलीस सरकारी प्रतिनिधी असल्याची बतावणी करत पैसे काढून घेतले. आरोपींच्या विरोधात पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि आचार्य आनंद ऋषीजी चौकामधील उड्डाणपुलाची कामं रखडली. पुण्यातील मेट्रो उड्डाणपुलांची उर्वरित कामं तातडीनं करा. पीएमआरडीचे टाटा सिमेंट्सला पत्र. पुणे परिवहन विभागाच्या अखत्यारीतील एटीएस केंद्राचं काम रखडलं. एटीएस केंद्राला कार्यान्वित होण्यासाठी आणखी 7 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागणार. पुणे आरटीओनं दिली माहिती. एटीएस केंद्राअभावी फिटनेस पासिंग रखडलं. साखर उद्योगाला दुहेरी फटका. इथेनॉल पुरवठ्यामध्ये साखर उद्योगाचा वाटा 90%वरून 28%पर्यंत घसरला. राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना महासंघाच्या पाहणीमध्ये आकडेवारी समोर. योग्य व्यक्तीच विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्व साहित्य संस्था वाचवण्याची गरज. विदर्भ साहित्य संघ वाचवा पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार श्रीपाद जोशी यांचं मत. परभणीच्या दुधगावातील अंगणवाडी सेविकेचा मुलगा मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीपदी. गरिबीवर मात करत नागसेन पंचांगे यांनी यश संपादित केलं. पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये 20,70,000चा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त. आंबेसरी बारीपाडा परिसरात छापा टाकत कारवाई. अटकेतील आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. गोंदियामध्ये शिक्षणाचा बोजवारा. जिल्ह्यातील 97 शाळांचा भार. प्रत्येकी एका शिक्षकावर. 806 पदं रिक्त. शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांचं नुकसान. अमरावतीमधील बडनेरामध्ये अर्भकाचा मृतदेह आढळला. अल्मास कॉलनी जवळच्या रिकाम्या जागेमध्ये मृतदेह आढळला. पोलिसांकडून तपास सुरू. भंडाऱ्यामध्ये 22 वर्षीय तरुणाचा गतिमंद तरुणीवर अत्याचार. वरठी परिसरातील संतापजनक घटना. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल. 20 रुपयांचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आईचा आरोप. अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शिवजयंती मिरवणुकीच्या दरम्यान मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ आणि धावपळ. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी. नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासजवळ सिन्नर पोलिसांनी दरोड्याचा मोठा कट उधळून लावला. कारवाई 10 जण पोलिसांच्या ताब्यात. सर्व आरोपी केरळमधील असल्याची माहिती. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र जप्त. चिपळूण तालुक्यामधील कुंभारली घाटामध्ये ट्रक बंद पडल्यानं 2 तास वाहतूक ठप्प. अनेक वाहनं घाटामध्ये एकाच ठिकाणी थांबल्याचं चित्र होतं. मोठ्या प्रयत्नानंतर बंद पडलेल्या ट्रकला बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत. इस्रोची सफर करून परतलेल्या वर्ध्यामध्ये 44 विद्यार्थ्यांचं स्वागत. जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक सहलीचं आयोजन. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग आणि उपग्रहांचे तंत्रज्ञान अनुभवलं. उद्योगपती मुकेश अंबानी एआयमध्ये $110 अब्ज गुंतवणूक करणार. अदानी, टाटा यांच्यासोबत मुकेश अंबानींच्या समूहाचा करार. 7 वर्षांमध्ये एआयशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणार. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन आणि तेजस ठाकरेंकडून अरवली पर्वतरांगेमध्ये नवीन सारड्याच्या प्रजातीचा शोध. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनसाठी 2026 मधील हा पहिला शोध. लिफ्ट टोके गेको असे या सरड्याचं शास्त्रीय नाव. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नाचं तेंडुलकर यांच्याकडून निमंत्रण. T20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेकडून दुसऱ्यांदा उलटफेर. ऑस्ट्रेलियानंतर आता झिम्बाब्वेनं श्रीलंकेला ही धूळ सारली. झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर 6 विकेट.
विमानामध्ये गोंधळ घातल्यास 30 दिवसांची बंदी. गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी डीजीसीएची सूचना. तक्रार केल्यास चौकशी समिती स्थापन होणार. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव. प्रकरण पश्चिम बंगालमधील कोर्टातून दिल्लीला हलवण्यासाठी अर्ज. क्रिकेटर शमीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी कोर्टाची नोटीस. दिग्दर्शक विक्रम भट आणि श्वेतांबरी भट यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन. चित्रपट निर्मितीच्या नावाखाली 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये जामीन मंजूर. विक्रम भट यांना 7 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. अभिनेता प्रसाद ओक यांच्याकडून ऐतिहासिक कामगिरी नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित. धर्मवीर चित्रपटासाठी 15 पुरस्कारांची ऐतिहासिक नोंद.